Good morning, students. 10th Standard Science and Technology Part 2, Chapter number 4, Environmental Management. In today's video, we are going to see 2 points: environment management and biodiversity hotspots. In previous lecture, we had been studied 4 points: ecosystem review, environment and ecosystem, environment conservation, and need of environmental conservation. In today's point, we are going to see environmental conservation and biodiversity. In previous lecture, we have seen what is environment and environmental conservation and how to pollute the environment and to create the environmental pollutions. In today's lecture, we are going to see environmental conservation. This environmental conservation and biodiversity म्हणजेच पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. या मुद्द्यामध्ये आपण बघूया मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे सजीवांवर खूप घातक परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतंय. हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स ऑफ दिस इन युअर एरिया? तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीचा एखादा बदल आपण पाहिलाय का? असं उदाहरण तुम्ही तुमच्या भागात पाहिले का? येस, होय. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या परिसरामध्ये नेहमी बघत असतो की पर्यावरणामुळं, प्रदूषणामुळं पर्यावरणाची हानी झालेली आहे. मग आपल्या भागात तर महापुराचं संकट परवाच येऊन गेलं आणि या महापुरामध्ये जैवविविधतेचा किती मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झालेला आहे ते आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. आपली जी जीवसृष्टी होती ती खूप जैवविविधतेनं नटलेली अशी होती. इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. अनेक प्रकारच्या प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजाती यापूर्वी होत्या. हावेवर वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक ॲनिमल अबाउट विच वी हॅव लिसन फ्रॉम आवर अर्लियर जनरेशन्स. याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे वनस्पती होते असं आपण यापूर्वीच्या आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेलं आहे. पण आता ते प्राणी आपल्याला पाहायला, त्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? यासाठी जबाबदार कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर यासाठी जबाबदार आपणच आहोत. आपण म्हणजे मानव. काही मानव निर्मित, काही निसर्ग निर्मित प्रदूषणं या पर्यावरणामध्ये, या एन्व्हायरमेंटमध्ये आले आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा प्राणी आणि वनस्पतींच्या जाती आता नष्ट झालेल्या आहेत, काही होण्याच्या मार्गावर आहेत. मग प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यामध्ये जी विविधता होती, ही विविधता आहे. ही विविधता म्हणजेच याला बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता असं म्हणतात.
मग त्याचे डेफिनेशन आहे, बघूया. बायोडायव्हर्सिटी इज द richness of living organism in nature due to presence of varieties of organism, ecosystem and genetic variations within a species. म्हणजे निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था, या सर्वांच्यामुळं निसर्गामध्ये जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभलेली आहे तिला जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स 3 डिफरंट लेवल्स. या जैवविविधतेची 3 पातळ्या आहेत. 3 पातळ्यावर ही आपल्याला दिसते. त्यापैकी पहिली लेवल आहे, फर्स्ट लेवल इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी, ज्याला अनुवांशिक विविधता असं म्हणतात. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पेसीज इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता. मग अशी अनुवांशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी कुठे दिसते? प्राण्यांमध्ये आपल्याला दिसते, वनस्पतीमध्ये. कोणत्याही एका जातीचा विचार केला, फॉर एक्झाम्पल, ईच ह्युमन बिईंग इज अ डिफरंट फॉर अदर. माणसामध्ये आपण बघितलं तर एकाच जातीत माणूस, या जातीमध्ये प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, वेगळा दिसतो. याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. पॉसिबिलिटी ऑफ अ वायपिंग आउट द स्पेसीज अरायझिस if there is a decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. म्हणजे प्रजनन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक जी व्हरायटी आहे, अनुवांशिक वैविध्य आहे, ते कमी झालं तर हळूहळू ती जात नष्ट होण्याचा धोका असतो. आपण एवढंच लक्षात ठेवूया, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे एकाच जातीमध्ये आढळणारी विविधता. दुसरी लेवल आहे स्पेसीज डायव्हर्सिटी, ज्याला प्रजातीची विविधता असं म्हणतात. प्रजातीची विविधता म्हणजे काय? तर इनन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन द नेचर. निसर्गामध्ये असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हणतात. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. या प्रजातींच्या विविधतेमध्ये अनेक प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. तिसरी लेवल आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी, परिसंस्थेची विविधता. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक प्रदेशामध्ये, प्रत्येक भागामध्ये अनेक परिसंस्था, इकोसिस्टम असतात. आपण त्या पाहिलेल्या आहेत. इकोसिस्टम इज अ फॉर्म through the interaction between plants, animals and their habitat and change in the environment. इकोसिस्टम म्हणजे काय? परिसंस्था म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट भागामध्ये, अधिवासामध्ये तिथं असणाऱ्या प्राणी, वनस्पती आणि त्यांचा अधिवास, निसर्गामधील चेंज, निसर्गामध्ये होणारे बदल यांच्यामधली ही आंतरक्रिया आहे. Each ecosystem has its own characteristic animal, plants, microbes and abiotic factors. प्रत्येक परिसंस्थेमध्ये असणारे जे घटक आहेत, प्रत्येक परिसंस्थेची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत, वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, प्रत्येक परिसंस्थेमध्ये असणारे प्राणी, तिथले वनस्पती, तिथले सूक्ष्मजीव, तिथं असणारे काही अजैविक घटक हे वेगवेगळे असतात. इकोसिस्टम्स आर ऑल्सो ऑफ 2 टाइप्स.
दॅट इज नॅचरल अँड आर्टिफिशियल. गेल्या वर्षी आपण बघितलं आहे की इकोसिस्टीम याचे दोन प्रकार आहेत, नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम परिसंस्था. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक ॲक्टिव्हिटी आहे की जी तुम्हाला करायची आहे. देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ अ ह्युमन बिईंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका पर्यावरणाविषयी असली पाहिजे. फॉर दिस पर्पज आणि त्यासाठी फॉलोइंग रोल्स आर इम्पॉर्टंट. खाली काही भूमिका दिलेल्या आहेत की ज्या तुम्ही आम्ही सर्वांनी त्या भूमिका बजावायच्या आहेत की जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण, संवर्धन त्या ठिकाणी होणार आहे. त्या भूमिका अशा आहेत, वी कॅन बी अ कॉन्झर्वेटर, ऑर्गनायझर, गाईड, प्लॅन्ट फ्रेंड एटसेट्रा. म्हणजे ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक कॉन्झर्वेटर म्हणून भूमिका करू शकता, एक संघटक म्हणून तुम्ही, एक संवर्धक म्हणून तुम्ही भूमिका बजावू शकताय. ऑर्गनायझर म्हणजे संघटक, गाईड मार्गदर्शक, प्लॅन्ट फ्रेंड म्हणजे एक वृक्षमित्र. अशा अनेक भूमिकांमधून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. तर यासंबंधीची असणार ही जी कृती आहे, डिस्क्राईब अबाउट द रोल यू विश टू परफॉर्म अँड युअर प्लॅन्स फॉर द रोल. तुम्हाला आवडेल ती भूमिका तुम्ही याच्यामध्ये बजावू शकता आणि त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न करणार आहे त्याचं वर्णन करा. अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी आपल्याला एक ब्लॉक दिसतोय, सॅक्रीड ग्रोव्ह म्हणजे देवराई. देवराई म्हणजे काय तर तिचा शब्दशः अर्थ असा आहे, देवाच्या नावानं राखलेलं जंगल. म्हणून देवराईची व्याख्या अशी आहे, द फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी अ सॅक्रेड इज कॉल्ड ॲज अ सॅक्रीड ग्रोव्ह. देवाच्या नावानं राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं जंगल म्हणजे देवराई. These are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. हे एक अभयारण्य आहे की जे समाजाकडून सांभाळलेलं आहे. जंगल जे डिपार्टमेंट आहे म्हणजे वन विभागानं संरक्षण दिलेलं नव्हे, जंगल सरकारनं संरक्षण दिलेलं, वन खात्याचं सांभाळलेलं हे जंगल नव्हे, तर ते समाजानं सांभाळलेलं असं हे जंगल आहे. ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड, इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. देवाच्या नावानं राखलेलं हे जंगल असल्यामुळं त्याला एक विशिष्ट प्रकारची एक संरक्षक कवच त्याला असतं. These clusters of thick forest are present in not only in the western Ghats of India but in the entire country. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशा देवराईंचं दाट जंगलांची पुंजके आपल्याला बघायला मिळतात. संपूर्ण भारताचा विचार केला, मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्हज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. भारतात 13,000 देवराया या नोंद केलेल्या आहेत. वेअर आर सच सॅक्रेड ग्रोव्हज इन महाराष्ट्र? मेक अ लिस्ट अँड विजिट विथ युअर टीचर.
महाराष्ट्रात अशा देवराया कुठं आहेत, किती आहेत, याविषयीची माहिती तुम्ही मिळवायची आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त देवराया बघायला मिळतील, सॅक्रेड ग्रोव्ज बघायला मिळतील. जवळपास 1500 देवराया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सातारा अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या सॅक्रेड ग्रोव्ज असल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर खाली एनलिस्ट अँड डिस्कस, यादी करा आणि चर्चा करा, अशा पद्धतीनं काय सिम्बॉल्स दिलेले आहेत. सम सिम्बॉल्स आर गिवन बिलो. फाइंड द मीनिंग ऑफ दोज सिम्बॉल्स in relation to environment conservation. Make a list of other such a symbols. म्हणजे हे जे चिन्ह संकेत दिलेले आहेत पर्यावरणाच्या संदर्भात, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात, त्या चिन्हांचा अर्थ काय होतो तो शोधा, इतरांना सांगा आणि त्याची यादी करा. अशा पद्धतीचं हे चिन्ह आहेत. साधारण 4 चिन्ह आपल्याला, 4 सिम्बॉल्स या ठिकाणी दिसत आहेत. त्यापैकी पहिला जो आहे, पहिला सिम्बॉल की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती कचरापेटीत टाकताना दिसते, त्याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ आहे वेस्ट मॅनेजमेंट, प्रॉपरली वेस्ट मॅनेजमेंट किंवा गार्बेज मॅनेजमेंट, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन. दुसरं चित्र जे दिसतंय त्या चित्राचा अर्थ आहे सेव्ह इलेक्ट्रिसिटी, विजेचा वापर मर्यादित करा किंवा वीज बचत असा जो आहे. तिसरं आहे बायसिकल दाखवलेलं आहे, सायकल दाखवलेलं आहे, यूज बायसिकल असा अर्थबोध त्याच्यातून होतो. म्हणजेच काय तर इंधन वाचवा आणि ग्रीन एनर्जीचा वापर करा, हरित ऊर्जेचा वापर करा. इंधन वाचवा, दुचाकी चालवा, अशा पद्धतीचा संकेत त्याच्यामध्ये आहे. चौथं जे सिम्बॉल आहे तो आहे सेव्ह वॉटर, पाणी वाचवा, पाण्याचा काटकसरीनं वापर करा आणि पाणी वाचवा असा हा संदेश आहे. परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो ही चिन्ह जे आहेत, हे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल ओळखण्यासाठी येतात. 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो. महत्त्वाचा आहे, याची तयारी चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा. त्याच्यानंतर सेल्फ स्टडीसाठी बाजूला एक ब्लॉग दिलेला आहे, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. जैवविविधतेचं संरक्षण कसं करता येईल, तुम्ही कसं कराल या संदर्भात आहे, सेल्फ स्टडीसाठी आहे. तरी पण अगदी थोडक्यात आपण तो बघूया. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम, दुर्मिळ प्रजातींच्या सजीवांचं संरक्षण करणे. एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं यांची निर्मिती करणे. तिसरं आहे डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज अ बायोडायव्हर्स, काही क्षेत्र ही राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणं. चौथा आहे प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज, काही खास विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रकल्प सुरू करणे. कॉन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, सर्व प्रकारचे प्राणी आणि वनस्पती यांचं संवर्धन करणे. ओबिंग द रूल्स, कायद्यांचं पालन करणे. त्यानंतर लास्ट वन आहे मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज, पारंपरिक ज्ञानांची नोंद ठेवणे. याशिवाय आणखी काही असू शकतात की जी तुमच्या व्ह्यूमधून ती समोर येऊ शकतात, त्याचाही या ठिकाणी तुम्ही समावेश करू शकता. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. त्याच्यानंतर खाली टिल नाऊ we have studied the rules and regulations about environmental conservation and protection in this lesson. या चॅप्टरमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे पर्यावरण संवर्धनाविषयी असणारे काही नियम कायदे, ते कायदे आपण बघितले. Many peoples
in the society are voluntarily coming together to perform this noble work. अनेक लोक आणि स्वयंप्रेरणेनं ते एकत्र येतात आणि हे अतिशय महत्त्वाचं असणारं कार्य पर्यावरणाविषयीचं ही लोक स्वयंप्रेरणेनं येऊन एकत्र करतात. मेनी इन्स्टिट्यूट्स ॲट स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल्स आर इन्व्हॉल्व्ड इन दिस वर्क. अनेक राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मोठ्या संस्था यामध्ये कार्य करत आहेत. हे कार्य कोणतं करतात तर पर्यावरण वाचवणं, त्याचं संरक्षण करणे, त्याचं संवर्धन करणे यासंबंधी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आहेत. त्याची माहिती खाली दिलेली आहे. त्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स अँड इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन्स अशा काही संस्था आहेत. त्या संस्था या ठिकाणी तुम्ही सेल्फ स्टडीसाठी दिलेल्या आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे, अवांतर माहिती तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही ती वाचन करा. त्याच्यानंतर खाली म्हणलेलं आहे ग्रीन पीस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑर्गनायझेशन एंगेज्ड इन एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज. पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी ग्रीन पीस नावाची ही सर्वात मोठी संस्था जगात आहे. साधारण more than 25 lakh people from 26 different countries are member of this organization. 26 वेगवेगळ्या देशांमधले जवळपास 25 लाख लोक याचे सभासद आहेत आणि ती पर्यावरणाविषयी काम करते. त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्ही जमा करण्याविषयीची ही ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे एक ॲक्टिव्हिटी आहे थिंक अँड ॲन्सर. आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय एक ॲक्टिव्हिटी दिली आहे माय रोल इन एन्व्हायरमेंट. इथं असं म्हणलेलं अटेम्प्ट ॲट व्हेरियस लेवल्स आर परफॉर्म्ड फॉर कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. रोल ऑफ द पर्सन इज डिफाइंड ॲज पर दीज लेवल. सम रोल्स आर गिवन बिलो. विच रोल वुड यू लाईक टू परफॉर्म अँड व्हाय. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावरती प्रयत्न केले जातात आणि या पातळ्यानुसार प्रयत्न करणाऱ्याची भूमिका ही विशिष्ट असते. काही भूमिका या ठिकाणी या ब्लॉकमध्ये दिलेल्या आहेत. त्यातली कोणती भूमिका करायला तुम्हाला आवडेल आणि का? माय रोल इन एन्व्हायरमेंट परीक्षेच्या दृष्टीनं हाही प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. तर माय रोल इन एन्व्हायरमेंटमध्ये एक दोन बघूया आपण. पहिला रोल आहे म्हणजे कॉन्झर्वेशन, टिकवणं. काय टिकवायचं आहे तर कॉन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस. जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे निसर्गामध्ये ती टिकवली पाहिजे. ती टिकवण्याचा रोल आपण करू शकतो. काही कंट्रोल्स आहेत यामध्ये. प्रिव्हेंटिंग द हार्म्स, निसर्गाला हानी जी पोचते ती आपण कंट्रोल करू शकतो, हानी रोखू शकतो. स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, काही विघातक कृती आहेत, हानी करणाऱ्या कृती आहेत त्या आपण थांबवू शकतो. त्याचबरोबर चेंजिंग द माइंडसेट, मानसिकता बदलू शकतो. त्याच्यानंतर प्रोडक्शनमध्ये, निर्मितीमध्ये आपण काय निर्मिती करू शकतो. रिवायवल ऑफ हार्म्ड फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, पर्यावरणाला हानी पोचवणारे जे घटक आहेत त्यांचं पुनरुज्जीवन आपण करू शकतो. त्यानंतर अटेम्प्टिंग इनोव्हेशन्स, नवनिर्मितीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. प्रिझर्वेशन म्हणजे जतन. कशाचं जतन आपण करू शकतो. प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, म्हणजे जे आता उरलेलं आहे त्याचं जतन आपण करू शकतो. त्याच्यानंतर रेमेडीज टू प्रिव्हेंट फ्युचर लॉस, भविष्यामध्ये जी हानी होणार आहे पर्यावरणाची तिच्याविषयी आपण उपाययोजना करू शकतोय. प्रिझर्विंग अननोन रिजन्स, अज्ञात क्षेत्र आपण टिकवून ठेवू शकतोय. आपला रोल त्याच्यामध्ये असू शकतोय. त्यानंतर काही प्रतिबंध आहेत, काही प्रिव्हेन्शन्स आहेत. त्यामध्ये प्रिव्हेंटिंग द पॉसिबल हार्म्स, संभाव्य धोके आपण रोखू शकतोय. डिझायनिंग न्यू प्लॅन्स, काही कृती कार्यक्रम नवीन आखून पर्यावरणाचं संरक्षण आपण करू शकतोय. फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट,
पर्यावरणाला हानी पोचवणारे जे घटक आहेत ते आपण रोखू शकतो. अशा पद्धतीनं त्याचबरोबर अवेअरनेस काही बाबतीमध्ये आपण ठेवून सुद्धा आपला एन्व्हायरमेंटबद्दलचा, पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दलचा रोल आपण करू शकतो. त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, गायडन्स आहे, अवेअरनेस आहे, इमिटेशन्स आहेत, काही ऑर्गनायझेशन्स आहेत, पार्टिसिपेशन्स आहेत, प्रत्यक्ष सहभाग. तर अशा पद्धतीनं माय रोल इन एन्व्हायरमेंट हा परीक्षेसाठी महत्त्वाचा असा मुद्दा आहे. त्यानंतर या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. आता याच्यामध्ये आपण बघूया 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगाचा विचार केला तर जगामध्ये साधारण 34 स्थळांची नोंद करण्यात आलेली आहे की जी संवेदनक्षम आहेत. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. एकेकाळी जर बघितलं आपण पृथ्वीच्या 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. ॲट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. त्यातला आत्ता 86% 86% भाग आता डिस्ट्रॉय झालेला आहे, त्याचा ऱ्हास झालेला आहे. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ सेन्सिटिव्ह स्पॉट्स. म्हणजे आत्ता फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचं अखंड असं अवशेष आता उरलेले आहेत. फक्त 2.3%. It includes 1,50,000 plant species which are 50% of the world count. जगाचा विचार केला तर आता 50% वनस्पतींच्या जाती आता उरलेल्या आहेत. 1.5 लाख जाती आता सध्या आहेत, 1,50,000. याचा अर्थ त्या 50% उरलेल्या आहेत, म्हणजे 3 लाख प्रकारच्या प्रजाती होत्या ते आता 1.5 लाखांवर आलेले आहेत. प्राण्यांचा विचार केला, ॲज फार ॲज इंडिया इज अ कन्सर्न, आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स, 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ द ईस्टर्न रिजन. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींच्या पैकी आता फक्त 85 प्रजाती ईशान्य प्रदेशामधल्या जंगलामध्ये आढळून येतात. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन द वेस्टर्न घाट. पश्चिम घाटामध्ये साधारण 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती या त्या ठिकाणी आढळून येतात. Out of the total plants species in the entire world, 50,000 are endemic. Collect information about locations of these hotspots present in the world. साधारण 50,000 वनस्पती प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र अशा प्रकारची कुठे आहेत याविषयीची अधिक माहिती तुम्ही मिळवायची आहे. परीक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आता खाली येतोय. 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. म्हणजे धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळ, हेरिटेज प्लेसेस. ही 3 प्लेस कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये पश्चिम घाट आहे, मानस अभयारण्य आहे आणि सुंदरबन अभयारण्य अशी 3 ठिकाणे आहेत. 3 ठिकाणी कोणकोणते प्राणी आहेत की जे आता धोक्यात आलेले आहेत, तर 3 वारसा स्थळं कोणती आहेत ते बघूया.
द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला has been endangered due to mining industry and search for natural gas. भारताचा जो पश्चिम किनारा आहे, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू ही जी किनारपट्टी आहे, तर या भागाला पश्चिम घाट म्हणतात. या भागामध्ये खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूंचा शोध याच्यामुळं इथं असणाऱ्या काही प्रजातींची अस्तित्व हे धोक्यात आलेले आहे. तिथं असणारे हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसन ऑफ धिस रिजन हॅव बीन अंडर थ्रीट. आशियाई सिंह आणि रानगवे यांचे अधिवास या भागातले आता धोक्यात आलेले आहेत. दुसरं वारसास्थळ हेरिटेज प्लेस आहे ते म्हणजे मानस सँक्च्युरी. मानस सँक्च्युरी ऑफ द आसाम इज अंडर थ्रीट ड्यू टू डॅम अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. टायगर अँड रिनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रीट. मानस अभयारण्य हे आसाममध्ये आपल्याला माहिती आहे. तर या भागामध्ये धरणं, बांधकाम, डॅम आणि पाण्याचा बेसुमार वापर याच्यामुळं तिथं असणाऱ्या वाघ आणि एकशिंगी गेंडा, रिनो यांचं अस्तित्व तिथं धोक्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरं वारसास्थळ आहे ते म्हणजे सुंदरबन सँक्च्युरी. सुंदरबन सँक्च्युरी ऑफ द वेस्ट बेंगॉल इज अ रिझर्व फॉर टायगर्स. पश्चिम बंगालमध्ये असणारं हे ठिकाण वाघांसाठी राखीव आहे. हावेवर द टायगर पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट इज अ सिरियसली चेंज बाय डॅम, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग, ट्रेंचेस डग फॉर सम एटसेट्रा. आसाममध्ये जर आपण या पश्चिम बंगालमध्ये आपण जर वाघासाठी राखीव असलेलं हे सुंदरबन अभयारण्य आणि त्याचा परिसर बघितला तर धरणं, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी, त्या मासेमारीसाठी वेगवेगळ्या कारणासाठी खोदलेले चर यामुळं तिथं असणारे वाघ आणि एकूणच पर्यावरण यांच्यासमोर खूप मोठं आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर ही जी 3 वारसास्थळं आहेत, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला हा महत्त्वाचा आहे. आपण तो अभ्यासा. त्याच्यानंतर पुढे बघूया शेवटचा मुद्दा, क्लासिफिकेशन ऑफ थ्रीटन्ड स्पेसीस. धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण बघण्या अगोदर वर एक प्रश्न आहे. कलेक्ट द नेम्स ऑफ एक्सटिंक्ट बर्ड अँड ॲनिमल्स ऑफ इंडिया अँड टेल दोज नेम टू अदर्स. भारतात नामशेष झालेल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं मिळवा, सर्वांना सांगा. अनेक पक्षी असे आहेत की ज्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. काही पक्षी आता नामशेष झालेले आहेत. उदाहरणार्थ आपण बघितलं तर धिवरसारखा पक्षी, सुतार पक्षी संख्येनं खूप कमी झाला आहे. अशा अनेक पक्ष्यांची, प्राण्यांची, वनस्पतींची नावं तुम्ही कलेक्ट करा, नामशेष होत चाललेल्या, नामशेष झालेल्या. तर क्लासिफिकेशन ऑफ थ्रीटन्ड स्पेसीसमध्ये धोक्यात आलेल्या या प्रजातींचं वर्गीकरण 4 प्रकारामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इंडेंजर्ड स्पेसीस, त्यानंतर दुसरे आहे रेअर स्पेसीस, तिसरी व्हल्नरेबल स्पेसीस आणि चौथे आहे इनडिटर्मिनेट स्पेसीस. एक एक करून बघूया. पहिले आहे इनडॅमेज्ड स्पेसीस, ज्याला संकटग्रस्त प्राणी प्रजाती असं म्हणतात. यामध्ये आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज अ डिक्लाइन or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservative measures are not implemented. म्हणजे मुळातच या प्रजातींची संख्या कमी उरलेली आहे किंवा
त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला आहे की जर त्याच्यासाठी वेगळं काही केलं नाही, विशेष असे प्रयत्न केले नाहीत, तर भविष्य काळामध्ये ती जात आता नष्ट होणार आहे. मग अशा कोणते आहेत? तर चित्रामध्ये आपल्याला दिसतोय लायन टेल्ड मंकी, सिंहासारखी शेपटी असणारं माकड या ठिकाणी आपल्याला दिसतंय. किंवा दुसरं आहे लेझर फ्लोर कॅन, ज्याला टन मोर असं म्हणतात. दुसरं आहे रेअर स्पेसिस, म्हणजे दुर्मिळ प्रजाती. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. या प्रजातींची संख्या बऱ्यापैकी कमी असते. Organisms of this species being endemic, it may become extinct very fast. म्हणजे या प्रजाती ह्या स्थानविशिष्ट असल्यामुळं त्या लवकर जलद गतीने नामाशेष होऊ शकतात. मग एंडेमिक म्हणजे काय? तर स्थानविशिष्ट म्हणजे काही ठराविक ठिकाणीच या सापडतात, ठराविक ठिकाणीच त्या राहतात. उदाहरणार्थ रेड पांडा किंवा मस्क डिअर. मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग. तर अशा रेअर स्पेसिस. तिसरा प्रकार आहे व्हॉल्युरेबल स्पेसिस, ज्याला संवेदनशील प्रजाती असं म्हणतात. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्यूज टू डिक्लाइन. या प्रजातींची संख्या ही अत्यंत कमी झालेली असते आणि ती सातत्यानं घटत असते. Continuous decline in their number is a worrisome reason. For example, tiger and lion. सातत्यानं घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातींच्या चिंतेचं कारण आहे. साधारण आपण वाघ आणि सिंह, पट्टेरी वाघ, गीरचे सिंह यांची संख्या कमी होत चाललेली आहे. साधारण आपण बघितलं सध्याची परिस्थिती, तर वाघांची संख्या आता वाढत चाललेली आहे. चौथा प्रकार आहे इनडिटर्मिनेट स्पेसिस, ज्याला अनिश्चित प्रजाती असं म्हणतात. दीज ऑर्गॅनिझम्स appear to be endangered but due to their some behavioral habits like shyness, there is no definite and substantial information. म्हणजे या प्रजाती धोक्यात आल्यासारख्या वाटतात आपल्याला. का वाटतात? तर या प्राण्यांचं जे काही वर्तन आहे, त्यांच्या काही सवयी आहेत, त्याच्यामुळं आपल्याला असं भासतं. उदाहरणार्थ या समोर येत नाहीत, लाजरेपणा किंवा ज्याला बुजरेपणा म्हणतात, याच्यामुळे ते समोर येत नाहीत आणि त्याच्यामुळं त्याची ठोस अशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे त्या आपल्याला धोक्यात आलेल्या प्रजातींच्या मध्ये त्या येतात. उदाहरणार्थ जायंट स्क्वॅरल, ज्याला शेकरू म्हणतात, शेकरू खार, ते याच्यामध्ये येतात. तर असा हा शेवटचा मुद्दा होता. त्यानंतर बाजूला स्पेशालिटी ऑफ द डे एक दिनविशेष दिलेला आहे. 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. सर्वे द प्लांट अँड ॲनिमल इन युअर एरिया, मेंटेन अ रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक्स. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचं सर्वेक्षण करा आणि त्यांच्या वैशिष्ट्याची नोंद करा, असं या दिनविशेषाच्या निमित्तानं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर खाली 1, 2, 3 कृती आहेत, सेल्फ स्टडीसाठी आहेत, तुम्ही त्या वाचा. डू यू नो मध्ये IUCN, ज्याला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर ही संस्था आहे, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, याविषयी माहिती आहे. त्यानंतर थिंक अबाउट इट मध्ये वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे एक नॉव्हेल आहे, हा एक अहवाल आहे आणि त्या अहवालाची माहिती त्याच्यामध्ये थिंकमध्ये दिलेली आहे. त्यानंतर खाली ऑलवेज रिमेंबरमध्ये काही स्लोगन्स दिलेले आहेत. ते स्लोगनमध्ये एक 7 स्लोगन आहेत, आपण ती बघूया.
लेट अस रिमेंबर, लेट अस बिहेव अकॉर्डिंगली. पहिला स्लोगन आहे, डिस्ट्रॉईंग द प्लॅन्ट इज टू डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. म्हणजे वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. दुसरा आहे, प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट. राखावया पर्यावरण, चला करू वनीकरण, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर फॉरेस्ट इज अ वेल्थ, जंगल हीच किंवा वनश्री हीच धनश्री, अशा पद्धतीचा आहे. चौथा आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ व्हॅल्यू एज्युकेशन, पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. पाचवा आहे तो म्हणजे प्रॉव्हिडंट यूज ऑफ प्रॉपर पेपर इज अ प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन, कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर, अशा पद्धतीचे आहे. सहावा आहे, टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी, पर्यावरण रक्षणाची कास धरा तरच होईल मानवाचा विकास. आणि सातवा आहे, प्युअर एअर प्युअर वॉटर इज अ की टू हेल्थ लाईफ, आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी, अशा पद्धतीचं हे स्लोगन्स आहेत. आणि या ठिकाणी हा चॅप्टर या ठिकाणी संपला आहे. पुढच्या वेळा एक नवीन प्रकरण, एक नवीन चॅप्टर घेऊन तुमच्या समोर येतोय. धन्यवाद.